खंडेरायाचा जेजुरीगड आणि कडेपठारगडावरील मंदिरात रंगपंचमी साजरी। दोन्ही गडावरील मंदिरात विविध रंगांचं पंचामृत करून देवाला रंगांचा अभिषेक। मूर्ती आणि शिवलिंगाला रंग लावून धार्मिक वातावरणात रंगपंचमी साजरी। तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी। देवीला रंग लावून गाभाऱ्यात रंगांची उधळण। नाशिकच्या पारंपरिक रहाड रंगपंचमीला सुरुवात। पेशवेकालीन रहाडीमध्ये धप्पा उडी मारून रंग खेळण्याची परंपरा। रंगपंचमी खेळताना हजारो नागरिकांची गर्दी। सोलापूरमध्ये वयाची 60 पार केलेल्या मित्रांची उत्साहात रंगपंचमी साजरी। हरिभाई देवकरण शाळेतील 10वीच्या 78 बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत रंगपंचमी केली साजरी। पंढरपुरात रंगपंचमीची धूम। एमआय ट्रॅकवर शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी केली नैसर्गिक रंगांची उधळण। तरुण तरुणींनी धरला ठेका। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटीलही सोहळ्यामध्ये सहभागी। सोलापूरमध्ये रंगपंचमी उत्साहात। यावेळी सोलापूर लोकसभेचे दोन्ही उमेदवार राम सातपुते आणि प्रणिती शिंदेंची नागरिकांसोबत रंगपंचमी साजरी। कोल्हापुरात न्यू पॅलेस या ठिकाणी शाहू महाराजांची निवृत्त सैनिकांसोबत रंगपंचमी। यावेळी निवडणूक लढवणाऱ्या शाहू महाराजांना माजी सैनिकांकडून शुभेच्छा। शिर्डीमध्ये रंगपंचमीचा उत्साह। हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीमध्ये दाखल। संध्याकाळी रंगांची उधळण करत साई रथाची गावातनं मिरवणूक काढणार। पुढील 2 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि मेहकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। पावसामुळे संत्रा ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। अमरावती जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। राज्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वसामान्यांकरता मार्गदर्शक सूचना जारी। मुंबई पुण्यासह तापमानात वाढ। पुढील आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता, तर एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेत प्रचंड वाढ होण्याचा अंदाज। लासलगाव बाजार समिती आजपासून 4 एप्रिलपर्यंत बंद। मार्च एंडमुळे बाजार समिती बंद राहणार। 5 एप्रिलपासून कांदा लिलाव पूर्ववत होतील। बाजार समिती प्रशासनाची माहिती। साताऱ्याच्या वाईमधील बगाड यात्रेत उदयनराजे सहभागी। बगाडाचं उदयनराजेंनी घेतलं दर्शन। भैरवनाथ आणि जोगुबाईच्या नावाने जयघोषाने परिसर दुमदुमला। नाशिकच्या मालेगावातील फरहान हॉस्पिटल परिसरात आग। आगीने रौद्र रूप धारण केल्यानं 100हून अधिक पॉवरलूम यंत्र जळून खाक। आगीचं कारण अस्पष्ट। लसूण भरलेल्या गोण्यांच्या आडून होणारी अफूची बेकायदेशीर तस्करी धुळ्याच्या शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली। या कारवाईत 17,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तस्करी करणाऱ्या दोघांना अटक। पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत। पूर्व वैमनस्यातनं 2 तरुणांकडून एकमेकांवर कोयत्याने वार। महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातनं हल्ला। अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड। लोणावळा पोलिसांकडून 13 जणांना अटक। कॅमेरा, अश्लील व्हिडिओसह इतर साहित्य जप्त। खाऊचा आमिष दाखवत बारामतीत 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार। बलात्कार केलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। बारामतीच्या मेडनमधली घटना। सध्या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू। पैठणच्या नाथवंशीयांमधला वाद अखेर मिटला। सगळे नाथवंशज एकत्र येऊन नाथषष्ठी साजरी करणार। खरे नाथवंशज कोणी यावरून रावसाहेब महाराज गोसावी, पुष्कर महाराज गोसावी आणि रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्यामध्ये होता वाद। हिंगोलीत चिकन घेण्याच्या कारणावरून 2 गटात जोरदार राडा। दोन्ही गटांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक। 8 जणांवर गुन्हा दाखल। बुलढाण्यातल्या मेहकर जवळच्या सर्जिकल कॉटन युनिटला भीषण आग। आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान। सुदैवाने जीवितहानी नाही। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। खामगाव जालना महामार्गावर संत्री घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात। अपघातानंतर रस्त्यावर पडलेली संत्री घेऊन जाण्यासाठी नागरिकांची गर्दी। नागरिकांकडून संत्र्याच्या जवळपास 200 पेट्या लंपास। भंडाराच्या गराडा शेत शिवारात आढळला तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह। तरुणाची आधी हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्यात आल्याचं तपासामध्ये उघड। आरोपीचा शोध सुरू। शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये हातात तलवार घेऊन नाचणं तरुणाला पडलं महागात। संबंधित प्रकरणाची दखल घेत तरुणावर जळगाव जामोद पोलिसात गुन्हा दाखल। 2 एप्रिलला आदित्य ठाकरेंचा यवतमाळ दौरा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यवतमाळमध्ये सभा घेणार।
महायुतीकडनं महादेव जानकर परभणी लोकसभा लढवणार, 1 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार. जानकरांची माहिती. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार. कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारासाठी कट्टर विरोधक एकत्र. हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय मंडलिक यांची बंद दाराआड चर्चा. कागल तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी पारंपरिक विरोधकांची एकत्रित व्यूहरचना. रश्मी बर्वेंच्या जात प्रमाणपत्राच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचा नकार. त्यामुळे आता रामटेकमधून रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वेंची उमेदवारी जवळपास निश्चित. काँग्रेसने रामटेकची निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार सुरेश साखरेंचा काँग्रेसवर आरोप. तर रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं माहीत असतानाही काँग्रेसने त्यांना का उमेदवारी दिली, साखरेंचा सवाल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडनं प्रचाराचं नियोजन. आजपासून भाजप कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेणार. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत अजूनही अधिकृत घोषणा बाकी. त्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडनं प्रचाराला सुरुवात. केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांचा नांदगाव, मनमाड शहरांचा दौरा. शिवसेना, भाजपसह महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची घेतली भेट. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातनं भारती पवार यांना उमेदवारी जाहीर. उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू. प्रचार सुरू करण्याचे आदेश मला मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत, हेमंत गोडसे यांची माहिती. नंदुरबारमध्ये मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणूक नियोजन बैठक. खासदार हिना गावित, विजयकुमार गावितांसह विजय चौधरींची उपस्थिती. तर भाजप आमदार राजेश पाडवी बैठकीला गैरहजर. माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या कुटुंबियांची शरद पवारांनी घेतली भेट. राष्ट्रवादीचे जयंत पाटीलही यावेळी उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.